130 किलोमीटर अंतरावरती असणारं माहूर हे क्षेत्र। माहूर गडावरती आई रेणुकेचं निवास आहे। दर्शन घ्यायचंय रेणुका मातेचं। चला निघूया। खडतर मार्गाचा अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला येतोच येतो, पण रेणुका मातेच्या दर्शनासाठी रस्त्याचा अडसर हा असूच शकत नाही। त्याचाच अनुभव घेत आम्ही निघालोय माहूर गडाच्या दिशेनं। देवीच्या मूळ 3.5 शक्तिपीठांपैकी माहूर हे क्षेत्र तितकंच महत्त्वाचं आणि ह्या क्षेत्रांपैकी हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रावरती जाण्यापूर्वी आमची संपूर्ण टीम त्या आदिमायेला नतमस्तक होतीये आणि मार्गक्रमणा आम्ही करतोय माहूर गडाची। आपल्याला सध्या झंपटनाथाचं मंदिर दिसतंय। कालिका मातेचा पुत्र अशी झंपटनाथाची ओळख आणि ह्या संपूर्ण नगरीचा प्रमुख। त्यामुळेच झंपटनाथाचं दर्शन घेऊनच मग आपण निघायचं अशी प्रथा सांगितली गेलेली आहे। आणि आपण ज्या दर्शनासाठी चाललेलो आहोत ती म्हणजे माहूर गडावरची रेणुका माता। आणि ह्याच रेणुका मातेच्या दर्शनासाठी आपण जात आहोत माहूर गडावरती। विविध मंदिरं, तीर्थ, किल्ले आणि तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं असलेलं माहूरगड श्री दत्तात्रयांच्या पदस्पर्शानं पावन झालंय। माहूर गडासाठी माहूर बस स्थानकापासून सुमारे 5 किलोमीटर अंतर घाट मार्गानं चढून जावं लागतं। अर्थात आता गडाच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात। विदर्भवासीय माहूरला यवतमाळहून जाऊ शकतात। यवतमाळ ते माहूर हे अंतर सुमारे 80 किलोमीटर आहे। मराठवाड्यातून येणाऱ्यांना नांदेड, हदगाव, उमरखेड मार्गे माहूरला पोहोचता येतं। त्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन किनवट आहे। विमानानं नागपूर विमानतळावर उतरून यवतमाळ मार्गे बस किंवा खासगी वाहनानं जावं लागतं। तुझ्या आज्ञे वाचून हा गड कुणी चढणार नाही आणि कुणी चढल्यास त्याला माझं दर्शन पावणार नाही असा वर रेणुका मातेनं झंपटनाथास दिला होता। 3.5 शक्तिपीठांपैकी तिसरं पूर्ण पीठ म्हणजे रेणुका मातेचं मंदिर। या रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना आपल्याला थोडंसं चढून जावं लागतं, कारण हा गडाचा भाग आहे। दलदलीतून बाहेर आलेलं कमळ हे पुष्प, या पुष्पाची खासियत अशी की चिखलातून जरी वरती आलेलं असलं तरीही स्वतःला कोणतेही लेश नसतात आणि असंच कमळ देवीला अर्पण केलं जातं। आपणही जाऊयात देवीच्या दर्शनाला। दादा, ज्यांना वरती चढणं सहज शक्य नाही आहे, जे वयस्क आहेत किंवा काही आजार आहे, अशांसाठी इथे डोलीची व्यवस्था संस्थांनं केलेली आहे। मात्र फारसं चढण नाही आहे, त्यामुळे आमच्यासारखे सहज चढू शकतात।
पंढरपुरात गेल्यावर जसा गुलाल बुक्क्याचा वास येत असतो तसा इथे आल्यानंतर हा कुंकवाचा सुवास असतो. आपण एकूण 225 पायऱ्या चढून आईच्या दर्शनाला जातोय. चला निघूयात. देवीच्या मंदिरात जाण्यापूर्वी प्रवेशद्वारातले हे हत्ती आहेत. औरंगजेबाच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात तोडफोड झालेली आहे, मात्र तरीही हे हत्ती आपलं स्वागत करतात. अजूनही बरंच चढायचे. चला. आता मंदिर अगदी समोर दिसतंय. देवीचं दर्शन खरं तर घ्यायचं आहे, पण हा जो प्रवास आहे हा प्रवास खऱ्या अर्थानं इथे आल्यानंतर एक वेगळी अनुभूती देतो, कारण चैतन्यमयी वातावरण इथे अनुभवायला मिळते. चला. गडावर आल्या आल्या दर्शन घडतं ते आईसाठी बनत असलेल्या तांबूलाचं, अर्थात विड्याचं. आईला तांबूल अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपण तांबूल घेऊन जातोय दर्शनाला. तांबूल देता? आईला विडा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा प्रसाद रूपी असणारा तांबूल आईला देण्यासाठी घेतला. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दर्शन घडतं परशुरामाची माता रेणुका देवीचं. रेणुका देवीचं फक्त शिर दिसतं, धड नाही. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि महापराक्रमी परशुरामाची आई. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय वयं कामे श्रवणो भगवान परशुराम की जय।